नमस्कार। जन्माष्टमी निमित्त आज आपण बनवणार आहोत गोपाळकाला। त्यासाठी प्रत्येकी एक वाटी दही घेतलंय, जाड पोहे घेतलेत, ज्वारीच्या लाह्या घेतल्यात, साळीच्या लाह्या घेतल्यात आणि मुरमुरे घेतलेत। हिरव्या मिरच्या 2 घेतल्यात बारीक कापून, थोडी कोथिंबीर, 2 चमचे साखर घेतली, 2 चमचे मी हे डाळ्या घेतल्यात आणि अगदी छोटी वाटीभर डाळिंबाचे दाणे घेतलेत, अर्धा ॲपल कट करून घेतले आणि काकडी घेतली अर्धी कट करून आणि मीठ घेतलंय चवीनुसार आणि एक छोटी वाटीभर खोबरं घेतलंय किसलेलं। बोल घेतलंय मी एक, त्यात आधी दहीत घालते आणि त्यात साखर घालते आणि विस्करच्या मदतीने आधी हे फेटून घेते, म्हणजे साखर आपली विरघळेल दह्यामध्ये। आता गोपाळकाला आज आठवण आली माझ्या मिस्टरांना। ते हॉस्टेलमध्ये होते नाशिकमधल्या भोसला मिलिटरी बोर्डिंग स्कूलमध्ये, तर तिथे त्यांना दरवर्षी हा प्रसाद जन्माष्टमीच्या दिवशी मिळायचा, म्हणून म्हटलं चला आज आपणही बनवूया गोपाळकाला आणि त्यांना खाऊ घालूया। आता मी पोहे घेते भिजवून, तोपर्यंत साखर मेल्ट होईल। बघू शकता अशा पद्धतीने गाळणीत मी पोहे स्वच्छ धुवून भिजवून घेतले। आता पोहे ह्यात मी घालते, ह्यातच ज्वारीच्या लाह्या घालते, साळीच्याही घालते आणि थोडे मुरमुरे घालते। यापैकी कुठलाही पदार्थ आपण कमी किंवा जास्त करू शकतो। डाळ्या घालते, काकडी घालते बारीक कापलेली, सफरचंदाचे काप घालते, डाळिंब घालते, हिरव्या मिरच्या घालते, अगदी बारीक कापल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर घालते आणि चवीनुसार मीठ घालते। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। अतिशय छान, कधीही खाऊ शकतो असा गोपाळकाला, इन्स्टंट बनतो आणि 5वी ते 10वी असे 6 वर्ष हॉस्टेलमध्ये माझ्या मिस्टरांना हा प्रसाद म्हणून मिळायचा, तर त्यांची आठवणही आज जागी झाली। खोबरं घालते आणि व्यवस्थित सगळं मिक्स करून घेते। सर्व करून घेतलाय गोपाळकाला, जो खाण्यासाठी सगळीकडे अतिशय झुंबड उडते। नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा। सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा। थँक्यू।